धाराशिवच्या कळंबमधल्या मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलेली आहे। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असे या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी आज पहाटेच दुसरा आरोपी उस्मान गुलाब सय्यदलाही बेड्या ठोकल्या होत्या। त्यानंतर हा मुख्य आरोपी मात्र फरार झाला होता। मात्र त्यालाही आता बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। कळंब पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोन्ही आरोपी हे बीडच्या केज मधले। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अनैतिक संबंधांतून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दाखवण्यासाठीच हा महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप आहे आणि याच महिलेचा नंतर मृत्यू झाला तरी त्या हत्या प्रकरणात या दोघांना आता पोलिसांनी अटक केली आहे। बालाजी सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, काय सांगाल, हा जो मुख्य आरोपी त्याला कुठून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, पुढे कशी कारवाई? नक्कीच आपण पाहतोय की कळंब शहरातील जी महिला हत्या प्रकरण आहे या हत्या प्रकरणातील आता दोन्ही आरोपींना जे आहे ती पोलिसांनी आता अटक केलेली आहे। जर आपण पाहिलं तर यातील मुख्य आरोपी जो आहे तो रामेश्वर उर्फ राम्या माधव भोसले असं या आरोपीचं नाव आहे आणि या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी जो आहे तो उस्मान सय्यद असं या दोन्ही आरोपींना आता कळंब पोलिसांनी ताब्यात घेतलेले। जर आपण पाहिलं तर यातील मुख्य आरोपी जो आहे तो भोसले याला आता एलसीबीच्या पथकानं जे आहे तो अटक केलेली आहे आणि जर पाहिलं तर यातील बीड जिल्ह्यातील केज येथील हे दोन्ही आरोपी असल्याचं आता यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी एकच आता खळबळ उडालेली आहे। जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची या महिलेचा काही संबंध होता का या अनुषंगाने पोलीस एकीकडे तपास करत आहेत आणि त्यातच आता हे दोन्ही आरोपी नक्कीच बालाजी, आपण पाहतोय अतिशय मोठं यश पोलिसांना सध्या आलंय या प्रकरणात। कळंब महिला हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आता ताब्यात आलेला आहे म्हणून संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे त्याच्या तपासाला एक वेगळं वळण जे लागलं होतं त्याचा तपासही आता पुढे होणार असल्याचं कळतंय।